कूर्ग पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवर विरोधकांनी आक्षेप घेत तक्रार केल्याचा प्रकार समोर आला असून यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। विरोधकांना आता पराभव स्पष्टपणे दिसू लागला आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रकार करून प्रचारात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते म्हणाले आहेत। यामागे एकच कारण असून विरोधकांना भीती वाटू लागली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। पुढे बोलताना राहुल पाटील म्हणाले की प्रचार शुभारंभासाठी संबंधित प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊनच हा डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता। कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तरीही केवळ राजकीय दबावातून विरोधकांकडून तक्रारी केल्या जात आहेत। ते पुढे म्हणाले, डॉक्टर युवराज येडुरे साहेबांचे काम आज बोलत आहे। गावागावात त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधक अस्वस्थ झाले आहेत। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी असे खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे। यावेळी मनसे तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी ठामपणे सांगितले की ही निवडणूक आता केवळ उमेदवारीची राहिलेली नाही, तर जनतेने स्वतः ही निवडणूक हातात घेतली आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत मनसेचा विजय निश्चित आहे। ते पुढे म्हणाले, येणाऱ्या 7 तारखेला रेल्वे इंजिन समोरील बटनावरच मत पडणार आहे, याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे। विरोधक काहीही करू देत, पण राज साहेबांचे शिलेदार म्हणून आमचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर युवराज रामचंद्र येडुरे हे विजयीच होणार आहेत। या प्रकारानंतरही मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असून प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचे चित्र कूर्ग परिसरात दिसून येत आहे।